अमरावती पोलीस भरती 2024 मध्ये प्रश्न विचारला होता बघा. प्रश्नामध्ये काय विचारला होता? एका व्यक्तीजवळ 5, 10 आणि 20 रुपये नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत 1575 आहे. तसेच प्रत्येक नोटांची संख्या ही समान आहे. तर त्या जवळ एकूण किती नोटा आहेत हा प्रश्न विचारलेला आहे. मग काय करायचं बघा. तर बघा प्रथम काय करायचं आहे, एकूण किंमत किती नोटांची 1575 आहे. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय करायचं बघा. आता सगळे नोट आहेत, 5चे आहे, 10चे आणि 20चे आहे. हे मिळून किती 1575 यांची किंमत आहे. मग यांची बेरीज करायची. 5, 10 आणि 20 किती होतात? 35 होतात. मग इथं लिहायचं 35. बरोबर आहे. भाग द्यायचं बघा. 35 एक 35, 35 चोक 140 होतात. उरले किती इथं? 17 उरले. म्हणजे एकूण 75 झाले इथं बघा. 35 5 175 म्हणजे किती झाले? 45 झाले. आता गुणिले करायचं. आता एकूण नोटा किती किती आहेत? 5चे आहे, 10चे आणि 20चे आहे. हे मिळून किती आहेत? 3 नोट आहेत. मग गुणिले 3 करायचं. आता बरोबर आहे. यांचं जर गुणाकार केलं तर उत्तर काय येतो? 135. म्हणजे त्यांच्याजवळ किती एकूण नोटा आहेत? 135. जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल.